ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। चांदवड नगर परिषदेवरती भव्य असा घरकुल मोर्चा 5 ऑगस्ट रोजी मंगळवारी दुपारी 1च्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। चांदवड शहरामधील जनतेला घरकुल मंजूर करून देण्यात यावं आणि विविध स्थानिक प्रश्न या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, बस स्टँडच्या समोरून सोमवार पेठ, मेन रोड, मातीचा गणपती, शिवाजी चौक, श्रीराम रोड मार्गे चांदवड नगर परिषदेवरती नेण्यात आला। मोर्चामधील हजारो महिला आणि पुरुषांनी नगर परिषदेच्या बाहेरच रस्त्यावरच ठाण मांडल्यानं दोनही बाजूची वाहतूक दुसरीकडनं वळवण्यात आली। पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तर मोर्चामधील प्रमुख मागण्यांमध्ये नगर परिषद मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य न केल्यास नगर परिषदेच्या समोर सर्व महिला आणि पदाधिकारी आणि गोरगरीब कष्टकरी लोकांसमवेत तात्काळ आमरण उपोषणास बसण्यात येईल असं सांगण्यात आलं। निवेदनावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष चांदवडचे राजाभाऊ आहिरे यांच्यासह हजारो महिलांच्या सह्या आहेत। दरम्यान नगर परिषदेचे बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी 1 महिन्याच्या आत नवीन प्रस्ताव करून शासनाकडे पाठवू असं आश्वासन मोर्चेकरांना दिलं। त्यांनी 1 महिन्याच्या आत नवीन प्रस्ताव करून शासनाकडे पाठवू असं आश्वासन मोर्चेकरांना दिलं। त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। महिन्याभरामध्ये घरकुलबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन करू असं ठरलं। त्यामुळे मोर्चा तब्बल 2.5 तासानं रस्त्यावरनं उठवण्यात आला। तर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मुंबई, गृहमंत्री मुंबई, आमदार डॉक्टर राहुल आहेर, जिल्हाधिकारी नाशिक, उपविभागीय अधिकारी चांदवड, तहसीलदार चांदवड कार्यालय यांना देण्यात आलाय। या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या समोर जे मोर्चा आणलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं, काय सांगा? आम्ही या नगर परिषदेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आम्ही या नगर परिषदेवर आज भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे। आमच्या मोर्चाच्या मागण्या अशा आहे का आम्ही गेल्या 2018 साली या चांदवड नगर परिषदेने आणि ज्या चांदवड शहरामध्ये जो मुख्य अधिकारी असेल त्या मुख्य अधिकाऱ्याने ह्या चांदवड नगरीमध्ये जवळजवळ ह्या चांदवड नगरीमध्ये इथे जागोजागी स्टॉल लावले आणि सर्व चांदवड नागरिकांचे 500 रुपये पावत्या फाडल्या आणि सर्व लोकांना अपेक्षा लावून दिली, आशा लावून दिली का आम्ही तुम्हाला घरं देतो म्हणून। आणि ह्या चांदवड शहरातल्या प्रत्येक कुटुंबातले माणसं असतील, सर्व माणसं असतील, सर्व लोकांनी 500 रुपये या नगर परिषदेने फाडायला लावले। अजूनपर्यंत 2018 झाले तर आज 2025 चालू आहे तरी अजून ह्या लोकांना घर मंजूर केलेले नाही। त्यासाठी आम्ही आज या नगर परिषदेवर भव्य मोर्चा आणलेला आहे का तुम्ही आम्हाला घेतलेले 500 रुपये तुम्ही आम्हाला परत द्यावे आणि आम्हाला जेवढ्या लोकांनी आज चांदवडमधल्या नगरीमधल्या चांदवड नगरीतल्या जेवढ्याही लोकांनी नागरिकांनी जेवढे पण पावत्या फाडलेला असेल या सर्व लोकांना तुम्ही घरं बांधून द्या। आणि तुम्हाला शासनाचा आदेश असताना सुद्धा तुम्ही लोकांना घरं देत नाही। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का ह्या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला या सर्व लोकांना घरे बांधून द्या आणि घरे पण बांधून द्या। जशी नाशिकमध्ये, जशी मुंबईमध्ये जशा म्हाडाच्या बिल्डिंगा उभ्या राहिलेल्या आहे तसे तुम्ही आम्हाला या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला घरं बांधून देण्यात यावी। आणि तिसरा प्रश्न आमचा असा आहे का तुम्ही आम्हाला गेले 40 ते 50 वर्ष झालेले आम्ही अतिक्रमणच्या जागेवर राहतोय, आम्हाला त्या मालकी हक्काचे सिटी सर्व्हिसचे उतारे देण्यात यावे। कारण आता आम्हाला लोकांना भीती निर्माण करून देतं हे नगर परिषदेचे अधिकारी जे कोणी असेल तर त्यांना सांगण्यात येतं का तुमचे घरं पाडणारे म्हणून। आज आमच्या प्रत्येक कुटुंबातला गोरगरीब कष्टकरी जो लोक असेल त्यांना अक्षरशः मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे का आमचे घरं पाडायला येणार का काय। तर आम्ही 2018 मध्ये पण निवेदन दिलेले ना 2025 मध्ये पण निवेदन देत आहोत का आम्हाला तुम्ही जेवढे पण घरकुलवाले असतील जेवढे पण अतिक्रमणामध्ये 40 ते 50 वर्षापासून आम्ही राहतोय त्या जागेवर आम्हाला मालकी हक्काचे सिटी सर्व्हिसचे उतारे द्या आणि आम्हाला सर्व लोकांना घरे बांधून द्या तुम्ही। एवढे तर आमच्या मागण्या आहे। आणि ह्या लोकांनी मुख्य अधिकाऱ्याने त्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं, इंजिनियर फिरवले गावागावामध्ये, शहरामध्ये, आमच्या वाड गल्ल्यांमध्ये का तुम्हाला आम्ही घरं बांधून देतो। आजपर्यंत आम्हाला घरं बांधून देण्यात आलेले नाही। तिथे का चालू घरं तोडायला लावले ह्या लोकांनी आणि त्यांचे चेक सुद्धा अडवून ठेवलेले या लोकांनी। तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा। या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये ही पब्लिक बघा
ही काय पैशाने आलेली पब्लिक नाहीये. यांना आवाज मारलेला हे लोक माझं नाव ऐकलं तरी घरातून उभे राहणारे लोक आहोत. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.